नमस्कार. श्री विनीत विनायक जोशी लिखित चैतन्य परीस हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण 6व्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. 8. आपल्या अंगी सहजता यावी. श्री महाराज म्हणतात, बालपणाची सरळ वृत्ती नाहीशी व्हायला 2 मोठी कारणं आहेत. एक पैसा आणि दुसरं विद्या. दोन्हीपासून मी कोणीतरी श्रेष्ठ आहे ही वृत्ती उत्पन्न होते आणि ती घातक असते. प्रपंचामध्ये व्यवहार होत असताना भगवंतापासून जेव्हा वृत्ती हलत नाही तेव्हा तिला सहज समाधी असं म्हणतात. सहजपणाने जगणं म्हणजे सहजपणातून वेगळे न राहणं हीच सहज समाधी होय. आपल्या जीवनात सहजता हवी. सहजतेमध्ये समाधान आहे. 9. मनुष्याला किती असलं म्हणजे पुरे होईल हे ठरलेलं नाही. आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानलं की जे आहे ते पुरेल. श्री महाराज सांगतात, भगवंताने आपल्याला ज्या स्थितीत ठेवलं आहे त्यात समाधान मानून त्याचा विसर पडू न द्यावा. आपण लहानाचे मोठे झालो, विद्या संपादन केली, नोकरी मिळाली, लग्न झालं, मुलेबाळे झाली, घरदार केलं, परंतु आपल्याला अजून काहीतरी हवंसं वाटतंच आहे. हे आपलं हवेपण केव्हा संपणार? कोणीही आपापलं कार्य केवळ त्या कर्मासाठी करत नाही, तर त्याहून आपल्याला सुख मिळेल या इच्छेने तो ते करत असतो. परंतु आपण हे पाहतोच की सर्व काही केलं, आयुष्य संपलं, परंतु काहीतरी करण्याचं राहूनच जातं. त्याला पूर्णता येत नाही. आता काही नको, जेवढं आहे त्यात समाधान आहे असं कधी वाटतं का? एखाद्याचं लग्न ठरलं, ते झालं की प्रपंचाची काळजी मिटली असं होतं का? 5 वर्ष मूल झालं नाही की काळजी, मुलं झाली तरी काळजी आहेच. तेव्हा या प्रपंचाच्या गोष्टी अपूर्ण आहेत. त्यातून समाधान मिळेल हे कसं शक्य आहे? ज्या गोष्टी एकातून निर्माण होणाऱ्या आहेत, ज्या ज्या म्हणून सुखाच्या गोष्टी आहेत, त्या सर्व एकत्र जरी केल्या तरी त्यातून समाधान होणार नाही. ज्या गोष्टी अपूर्णच आहेत त्यातून पूर्ण स्वरूप असलेलं समाधान कसं काय मिळेल? इतका परमार्थाचा हाड भरला आहे, भजन पूजन चालू आहे, परंतु आपल्याला त्याचं प्रेम नाही, त्याची आवडच वाटत नाही, आपल्याला त्याची खरी भूक लागलेली नाही. उलट पक्षी भगवंताने आपल्याला आपल्या कल्पनेपेक्षा खरोखर कितीतरी जास्त दिलं. बायको, मुलं, नोकरी, धंदा, घरदार, कितीतरी गोष्टी की ज्याच्यापासून सुख मिळेल असं आपल्याला वाटतं, त्या गोष्टी पुरवल्या. पण अजून आपली हाव या सर्वांना पुरवून त्या सर्वांचं भस्म करून कायमच आहे आणि परमेश्वराचं प्रेम मात्र लागत नाही. हे असं किती दिवस चालणार? आजची स्थिती पाहावी तर सुधारणा जितक्या जास्त तितका माणूस जास्त असमाधानी झाला आहे. सध्याच्या सुधारणेने माणूस पाण्यावर, हवेत, जिकडे तिकडे वेगाने जाऊ लागला आहे खरा, पण तो दिवसेंदिवस जास्त असमाधानी बनत चालला आहे. हे काही खऱ्या सुधारणेचं लक्षण नाही. परमेश्वराचं प्रेम लागल्याशिवाय आणि इतर गोष्टींची हाव कमी झाल्याशिवाय काही फायदा नाही. तीर्थयात्रा, पूजा, भजन ही परमार्थाची नुसती आठवण देतील, पण अंतरंग सुधारेलच असं नाही. मनुष्याला किती असलं म्हणजे पुरं होईल हे ठरलेलं नाही. आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानलं की जे आहे ते पुरेल. मनुष्य प्राणी हा नेहमी आनंदासाठी धडपडत असतो. प्रपंचातल्या नाना तऱ्हेच्या गोष्टी आम्हाला सुख देतील असं वाटत असतं आणि त्या मिळवण्यासाठी आम्ही अहर्निश झटत असतो. वस्तूसाठी चाललेली आमची धडपड ही खरं पाहता त्या वस्तूसाठी नसून त्यातून मिळणाऱ्या आनंदासाठी असते. तो आनंद एवढ्या कष्टाने, मेहनतीने सुद्धा आम्हाला मिळत नसेल तर आमचं ध्येय चुकत असलं पाहिजे. यासाठी वस्तूत मला समाधान मिळेल ही कल्पना नाहीशी व्हायला हवी. त्यासाठी प्रपंचातलं आपलं मन आपण काढून भगवंताकडे लावावं. जसं आपण या खिशातले पैसे काढून त्या खिशात ठेवतो तसं करण्यात समाधान आहे. तुझ्या असमाधानाचं कारण नक्की सांग असं जर एखाद्याला विचारलं तर त्याला खात्रीलायक कारण सांगता येणार नाही. याचा अर्थ असा की तत्वदृष्ट्या समाधान व्हायला खरोखरच कशाचीच जरूर नाही. पण ही गोष्ट कुणाला पटत नाही. आहे त्या अवस्थेमध्ये आपलं समाधान टिकत नाही आणि पाहिजे ती वस्तू मिळाली तरी आपण पूर्ण सुखी होत नाही. कैदेतल्या माणसासारखी प्रपंची माणसाची अवस्था आहे. अमुक हवं असं वाटलं आणि ते मिळालं नाही म्हणजे दुःख होतं. अमुक हवं असं वाटूच देऊ नये
परमात्मा ठेवेल त्यात समाधान मानावं, याचंच नाव वैराग्य. भगवंत दाता आहे, तो माझ्या मागे आहे, तो माझं कल्याण करणार आहे, ही जाणीव झाली की जे मिळालं ते भगवंताच्या इच्छेने मिळालं, ही भावना होऊन आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मिळेल. समाधान आणि आनंद हीच खरी लक्ष्मी होय. वृत्तीचं समाधान हीच भगवंताच्या कृपेची खूण आहे. भगवंत दाता आहे, तो माझ्या मागे आहे, तो माझ्या सुखाचा आधार आहे, तो माझं कल्याण करणारा आहे, ही जाणीव झाली की जे मिळेल ते भगवंताच्या इच्छेनेच मिळालं, ही भावना होऊन आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान टिकेल. कितीही मिळालं तरी आपली मागण्याची बुद्धी कायम राहते, पण आपलं सर्व काही दिलं की देण्याला अंत आला, म्हणून त्यामध्ये समाधान आहे. घेण्यापेक्षा देण्यामध्येच फार समाधान आहे. ज्याला समाधानी राहायचं आहे त्यांनी फार धडपड करू नये. जशी स्थिती येईल त्या स्थितीत समाधानात राहावं. ज्या घरात समाधान तिथे भगवंताचं राहणं जाण. 10. आपल्या घरातलं वातावरण शुद्ध, शांत आणि पवित्र असावं. श्री महाराज म्हणतात, आपल्या घरातलं वातावरण शुद्ध, शांत आणि पवित्र असावं. आपल्याकडे येणाऱ्या माणसाला परत जाऊच नये असं वाटावं. जेवताना भोवती उदबत्तीचा सुंदर वास आणि तोंडात गोड घास जसा असावा त्याप्रमाणे आपण बाहेर गोड बोलावं आणि आत भगवंताचं गोड नाम घ्यावं. म्हणजेच आपण आत बाहेर गोड असावं. अगदी भगवंताच्या इच्छेनेच प्रपंच चालला आहे असं समजून त्या प्रपंचात विद्या, वैभव, घरदार इत्यादी सर्व काही यश संपादन करा. अगदी एखाद्या राजयोगाप्रमाणे प्रपंचात ऐश आरामात राहून गाद्या गिरद्यांवर लोळा. पण हे करत असताना तुमचं अंतःकरण मात्र भगवंताच्या प्रेमाने ओथंबलेलं राहू द्या. कोणाशी वाद घालत बसू नका. प्रेमात गुंतू नका, तसं द्वेष मत्सरातही गुंतू नका. दोन्ही सारखंच घातक आहे. मनुष्य प्रेमाने गुंतला काय आणि द्वेषाने गुंतला काय, नुकसान सारखंच होतं. भगवंताचा विसर हा कोणत्याही कारणाने झाला तरी बरा नाही. मग प्रपंचात सुखसोयी असल्याने तो हो किंवा प्रपंचात दुःख झाल्यामुळे हो. घरामध्ये सर्वांनी कसं हसून खेळून मजेत असावं. आपली वृत्ती अशी असावी की ज्याला आनंद पाहिजे असेल त्याने आपल्याकडे धाव घ्यावी. जीवन हे मूलतः आनंदमय आहे, म्हणून कोणत्याही परिस्थितीत आनंद राखावा. पण आपण विषयातच आनंद मानतो, त्यामुळे खरा शाश्वत आनंद आपल्याला मिळत नाही. कुटुंबातल्या व्यवहारामध्ये प्रत्येक घटकाने आपापलं स्थान ओळखून असावं. कचेरीतले विचार आपल्याबरोबर घरी आणू नयेत, ते तिथेच ठेवावेत. भोळे पण एक प्रकारे चांगलं, ती भाग्याची गोष्ट आहे. झालेल्या गोष्टी विसरून जाण्यातच खरा आनंद आहे. पण हे विसरणं कृत्रिमपणे न आणता भगवंताच्या स्मरणात राहिल्यामुळे झालं पाहिजे. घरात अत्यंत समाधान असावं. सर्वांनी भगवंताच्या नामात राहावं. घरातलं वातावरण शुद्ध आणि निसंशयाचं असावं. आपल्या घरातलं वातावरण शुद्ध, शांत, पवित्र असावं असं श्री महाराजांचं सांगणं आहे. घरात एकत्र राहणाऱ्या व्यक्तींची मनं जर एकमेकांविषयी कलुषित असतील तर घरातलं वातावरण अशुद्ध बनतं. घरात राहणाऱ्या दुसऱ्या सदस्यांविषयी जर मनामध्ये द्वेष किंवा राग असेल तर त्याचं प्रतिबिंब घरात एकमेकांशी वागताना उमटतं. मग छोट्या छोट्या कारणांवरून घरात होणारी धुसफूस कधीकधी उग्र रूप धारण करते आणि परिणामी घरातलं वातावरण अशुद्ध बनतं. श्री महाराज सांगतात की झालेल्या गोष्टी विसरून जाण्यातच खरा आनंद आहे. पण हे विसरणं कृत्रिमपणे न होता भगवंताच्या स्मरणात राहिल्यामुळे झालं पाहिजे. आपण या गोष्टीचा सूक्ष्म अभ्यास केला तर असं आढळतं की एखाद्या व्यक्तीबरोबर मागे घडून गेलेल्या प्रसंगात जर काही अप्रिय अनुभव आला असेल तर पुढच्या प्रसंगात त्या व्यक्तीबरोबर वागताना आपण पूर्वग्रहदूषित मनाने वागतो. पुढे भविष्यात वागताना ती व्यक्ती सर्व काही विसरून किंवा मनाच्या एका कप्प्यात तो विषय बाजूला ठेवून आपल्याशी वागत असेल तर आपल्याला मात्र त्याच भावनेने त्या व्यक्तीशी वागायला जड जातं. तसं वागताना आपला अहंभाव आड येत आहे असं आढळतं. त्यामुळे एकदा बिघडलेले संबंध पुन्हा तितक्याच स्वच्छ मनाने जोडायला अडचण निर्माण होते. अशावेळी श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे मागे घडलेला प्रसंग नामस्मरणाच्या योगाने नैसर्गिकपणे विस्मृतीत घालवण्याचा प्रयत्न करावा आणि उगवलेल्या प्रत्येक नवीन दिवशी आपण स्वच्छ मनाने घरातल्या इतर सदस्यांशी वागायचा प्रयत्न करावा. श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आपण आपल्या स्वभावाला थोडी मुरड घालावी, दुसऱ्याच्या स्वभावाला सवलत ठेवावी.
बऱ्याचदा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची सर्वांनी तिच्या मनाप्रमाणे वागलं पाहिजे अशी इच्छा असते. त्यामुळे घरातल्या इतर सदस्यांवर त्याचा ताण येतो. अशा वेळी त्यांच्या मनात नकारात्मक भावना निर्माण होतात. म्हणून आपण वयाने ज्येष्ठ असलो तर आपण आपल्या मनाचा मोठेपणा दाखवून घरातल्या सर्व सदस्यांना आपल्या प्रेमाने सांभाळून घ्यावं आणि आपण वयाने लहान असलो तर घरातल्या ज्येष्ठ सदस्यांविषयी मनात कोणतीही कटुता न बाळगता आपण त्यांच्याविषयी असलेल्या आपल्या कर्तव्याला चुकू नये. आपण आपल्या बाजूने प्रामाणिकपणे आणि प्रेमाने वागून देखील समोरची व्यक्ती मात्र अत्यंत अहंभावाने, हेकेखोरपणे आणि आढ्यतेपणे वागत असेल तर मात्र आपण नामस्मरण करून एकीकडे परमेश्वरीय शक्तीच्या अनुसंधानात राहावं आणि दुसरीकडे मनाची कोणतीही स्वस्थता न घालवता अशा व्यक्तीविषयी आपलं असलेलं कर्तव्य उत्तम पार पाडून मानसिकदृष्ट्या त्यातून पूर्णपणे मोकळं व्हावं. अशा व्यक्तीला तिच्या प्रारब्ध योगावर सोडावं आणि आपण मौन बाळगून राहावं. घरात हसून खेळून राहण्याचा प्रयत्न करावा. सामायिक आवडीच्या गोष्टी एकत्रितपणे कराव्या. आपण आवडीने करत असलेल्या गोष्टीत घरातल्या इतर सदस्यांना स्वाभाविक आवड नसेल तर त्यांना त्या गोष्टीत ओढू नये. आपण ती गोष्ट आपल्यापुरतीच मर्यादित ठेवावी. इतर सदस्यांनी सुद्धा प्रत्येकाला त्याच्या आवडीप्रमाणे एखादी गोष्ट किंवा कार्य करण्याची मुभा किंवा मोकळीक द्यावी, म्हणजे वादविवाद होत नाहीत. घरात आनंदाने सण साजरे करावेत. आनंदाने आणि आत्मीयतेने उपासना करावी. घराला भगवंताचं अधिष्ठान असावं. संत चरित्राचा घरात अभ्यास व्हावा, म्हणजे घरात दैवी शक्तीचा वास राहतो. दैवी स्पंदनं घरात जाणवतात. दैवी शक्तीने युक्त अशा घरात आपोआप शांतता नांदते, पवित्रता येते. मुलांच्या मनात लहानपणापासूनच देवाधर्माची आवड निर्माण करावी. घरातली सणवार, कुळधर्म, कुळाचार यांची त्यांना माहिती करून द्यावी आणि ते सर्व करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यावं. उपासनेसाठी मंदिरात अथवा मठात सर्वांनी जावं. घरी नित्यनेमाने देवाची पूजा, उपासना व्हावी. घरात सद्ग्रंथ वाचन करावं. देवाची स्तोत्र म्हणावीत. देवाजवळ सकाळ संध्याकाळ दिवा आणि धूप लावावा, म्हणजे घरात काही कारणामुळे निर्माण झालेली नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि वातावरण दैवी स्पंदनांनी पवित्र बनतं. घरी आलेल्या पाहुण्याचं, मित्रमंडळींचं आणि नातेवाईकांचं उत्तम आदरातिथ्य करावं. त्यांना त्यांच्या आवडीचे पदार्थ करून प्रेमाने खायला घालावेत. प्रेमाने, आपुलकीने सगळ्यांची चौकशी करावी आणि हे सर्व करत असताना त्याला भगवंताचं अधिष्ठान असावं. म्हणजे महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या घरी आलेल्या माणसाला परत जाऊच नाही असं वाटलं पाहिजे. आपल्या घराला भगवंताचं अधिष्ठान असावं, जिथे एकमेकांविषयी मनात द्वेषयुक्त भावना नाहीत आणि सगळे छान आनंदाने समाधानाने राहत आहेत. अशा शांत, शुद्ध, पवित्र घरामध्ये दैवी शक्ती वास करतात. या सगळ्यातून जो दैवी, शाश्वत, स्वाभाविक आणि उत्कट आनंद निर्माण होतो तो आपल्याला, आपल्या घरातल्या सदस्यांना आणि आपल्या संपर्कात येणाऱ्या आपल्या मित्रमंडळींना आणि नातेवाईकांना आणि इतर लोकांना समाधानाची प्राप्ती करून देतो. स्वाभाविक आनंद आणि समाधानाची उत्पत्ती होते तेव्हा आपल्या हृदयात भगवंताची शक्ती वास करत असते. म्हणून आपल्या घरातलं वातावरण शुद्ध, शांत आणि पवित्र असावं असं श्री महाराजांचं सांगणं आहे. 11. अभिमान न बाळगता कर्तेपण रामाकडे द्यावं, म्हणजे अहंकार उत्पन्न व्हायला वावच राहत नाही. श्री महाराज म्हणतात, सर्व काही देता येते दान, पण उर्वरित राहतो अभिमान. कर्तेपणाचा अभिमान हेच भगवंताच्या आड मुख्य जाणं. म्हणून माझे मी पण हेच दुःखाला कारण, रामाचे होण्याने होईल निवारण. ज्याचं फळ आपल्या हाती नसतं ते कर्म मी केलं असं म्हणण्यात काय पुरुषार्थ आहे. वास्तविक आपण करते आहोत कुठे? आपण करते म्हटलं म्हणून मग आपल्या इच्छेप्रमाणे गोष्टी घडतात कुठे? नसलेलं कर्तेपण आपल्याकडे ओढून घेऊन माणूस सुखी किंवा दुःखी होतो. ज्याच्याकडे कर्तेपण आहे त्याला ते देऊन आपण सुखदुःखातीत राहावं. अशी भावना ठेवल्यावर सुखदुःख भोगावं लागणार नाही. मी करता नसून राम करता ही भावना वाढवणं हीच खरी उपासना. मी काही नाही, कोणीतरी बावली आहे असं समजावं. एक भगवंत तेवढा माझा असं म्हणावं. आपण कर्तेपण आपल्याकडे घेतो आणि त्याचबरोबर सुखदुःखही आपल्याबरोबर येतं. कर्तेपण घातक असतं. मी एवढा मोठा वाडा बांधला, प्रपंच चांगला केला असा प्रापंचिकाला अभिमान वाटतो
तर संन्यासी मठाचाच अभिमान धरून बसतो. म्हणजे या कर्तेपणाच्या बाधेतून दोघांचीही सहजी सुटका होत नाही. कर्तेपण कमी होण्यासाठी भगवंताच्या अखंड स्मरणात राहावं आणि भगवंत ठेवील त्यात समाधान मानावं. अभिमान किती खोल गेला असतो ते पहा. हा अभिमान श्रीमंतालाच असतो असं नव्हे, तर गरिबालाही तो सोडत नाही. हिरण्यकश्यपूला जेव्हा भगवंतांनी मांडीवर घेऊन पोट फाडायला सुरुवात केली तेव्हा त्याचा हात अभिमानाने तलवारीकडे गेला. प्रत्यक्ष भगवंत समोर असूनही त्यांनी हात जोडले नाहीत. केवढा हा अभिमानाचा जोर! गरीब लोकसुद्धा या अभिमानाच्या आहारी किती गेलेले असतात. एकदा एक भिकारी एकाच्या दाराशी येऊन भिक्षा मागू लागला. तेव्हा तो गृहस्थ त्या भिकाऱ्याला म्हणाला, अरे तुला काही काळ वेळ समजतं की नाही? त्यावर तो भिकारी म्हणाला, जा जा, मला काही तुमचं एकट्याचंच घर नाही, गावात अशी 100 घरं आहेत. अभिमानाचे तण किती खोल गेलेले असतात. जगात सात्विक वृत्तीने वागणारे पुष्कळ असतात, पण मी करतो हा अभिमान त्यांचाही सुटत नाही. सर्व सृष्टीच्या दृष्टीने आपण आणि आपला प्रयत्न अगदी कप पदार्थ आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने आपण निमित्त मात्र आहोत. म्हणून आपल्या वाट्याला येणारी चांगली अगर वाईट कर्म ही ईश्वराचं मनोगत समजावीत. मी करता नसून परमात्मा करता आहे ही भावना झाल्याशिवाय मन भगवंताला अर्पण होणार नाही. ते अर्पण झाल्याशिवाय फळाची अपेक्षा सुटणार नाही आणि फळाची अपेक्षा सुटल्याशिवाय जीवाला शांती मिळणार नाही. देवाच्या हातात मी बाहुलीप्रमाणे आहे असं मानावं. खोटे कर्तेपण घेतल्यामुळे खरं रडावं लागतं. लहान अर्भकाप्रमाणे निराभिमान असावं. मनुष्याच्या हाती काही नाही, सर्व रामाच्या हाती आहे. यश देणं न देणं हे तुझ्या हाती आहे असं म्हणून रामाला शरण जावं. आपण आपलं खरं स्वरूप ओळखून प्रपंच करावा. नाशवंत वस्तूंवर आपण प्रेम करतो आणि लहान सहान गोष्टीत अभिमान धरतो. इथेच तर आमचं चुकतं. जे जे कर्म आपल्या हातून घडत असतं ते त्याच्याच सत्तेनं होत असतं याची खात्री बाळगून कोणत्याही बऱ्या वाईट कर्माचा अभिमान धरू नका किंवा खेदही करू नका. लहान मुलाप्रमाणे निराभिमानी असावं. आपल्याला कर्म केल्याशिवाय करमतच नाही, पण आपण फळाची आशा उगीच करत बसतो. इथेच आपलं चुकतं. काहीही न करता राहणं मनुष्याला शक्य नसतं. उदाहरणार्थ, एखाद्याला सांगितलं की हातपाय न हलवता काही न करता स्वस्थ राहा, तर ती त्याला शिक्षाच होईल. जर काहीतरी करणं जरूर आहे तर उचितच गोष्ट करावी. कर्तेपणाच्या अभिमानाने केलेलं कर्म हे विपरीत कर्म होय. आम्ही कर्तेपण मिरवू पाहतो, इथेच सर्व बिघडतं. हरीचं अधिष्ठान ठेवण्याआधी आम्ही आपल्या कर्तेपणाचंच अधिष्ठान ठेवतो. आमचं कार्याकडे लक्षच नसतं, सर्व लौकिकाकडे असतं. धर्मधारी काय सांगतो की प्रत्येकाने आपलं कर्तव्य करावं, पण कर्तव्य तरी कशासाठी करायचं? तर ते भगवंतासाठीच करावं. भगवंताच्या ठिकाणी श्रद्धा ठेवून कर्तव्य करावं, तरच मानव सुखी होईल. सर्वाभूती नम्र होणं हाच अभिमान घालवण्याचा उपाय आहे. रामायणात भरताची शक्ती अपूर्व आहे. रामाजवळून भरताने पादुका मागून घेतल्या आणि त्या पादुकांना साक्षी ठेवून भरताने अकर्तेपणाने 14 वर्ष राज्य केलं. असं जर आपण आपल्या प्रपंचात वागलो तर किती आनंद होईल. राज्यपदात खरं समाधान असतं तर भरताने त्याचा त्याग केला नसता, पण त्याने राज्यपदाचा त्याग करून तो रामपदी रत झाला. हेच त्याचं वैशिष्ट्य. भरताचा प्रपंच म्हणजे त्याचं राज्य शकट. रामपादुकांना वंदन करावं, प्रत्येक गोष्ट त्यांना निवेदन करावी आणि रामस्मरण करून मग ती करावी, असा त्याने राज्य शकट हाकला. तसंच आपणही प्रपंच रामस्मरणपूर्वक करावा, रामाला साक्षी ठेवून करावा, तो सुखाचा होईल. 12. हवं नको पण याचा आग्रह नसावा, यातच वासनेचं मरण आहे. श्री महाराज सांगतात, आग्रह आणि प्रेम फक्त एका भगवंताच्या ध्येयाबद्दल असावं. इतर ध्येय असावीत, पण त्यांचा आग्रह नसावा. आपण आपल्याच घरामध्ये पाहुण्यासारखं वागावं. असं राहिल्यामुळे वासना क्षीण होईल. मनुष्याला वासनेनेच जन्म येतो, कर्माने नाही. म्हणूनच कर्म टाळायचं नसतं, त्यामागची वासना टाळावी लागते. मनुष्य तेच तेच करत असून सुद्धा त्याला त्याचा कंटाळा कसा येत नाही? कालच्या गोष्टीच आपण आज करतो. आपल्या लक्षात जरी आलं नाही तरी त्या गोष्टी झालेल्याच असतात. तेच ते जेवण, तीच ती नोकरी, तोच तो पैसा मिळवणं, सगळं तेच. असं असताना माणसाला कंटाळा का येऊ नये? याचं कारण असं आहे
की विषय अत्यंत गोड तरी असला पाहिजे किंवा हवेला तृप्ती तरी नसली पाहिजे. या 2 कारणापैकी दुसरं कारणच खरं आहे. आपली हाव पुरी झाली नाही हेच खरं. आपल्याला हवेपणाचा रोग झाला आहे. हवं नको पण जिथे आहे तिथे समाधान नाही हे खास. सकाळपासून रात्रीपर्यंत वासनेमुळे सर्व कर्म एकमेकात गुंतून गेलेली असतात. म्हातारे आणि तरुण सर्वांना वासना सोडित नाही आणि देह ठेवतानाही आपली वासना आपल्याबरोबर येते. परमात्मा जसा चिरंजीव आहे तशी वासना पण चिरंजीव आहे. वासनेच्या किंवा हवेपणाच्या 3 अवस्था आहेत. एक आस, दुसरी हव्यास आणि तिसरी ध्यास. आस म्हणजे वस्तू नुसती हवीशी वाटणं. हव्यासामध्ये वस्तू नेहमीच आपल्याजवळ असावीशी वाटते आणि ध्यासामध्ये त्या वस्तूशिवाय इतर काहीच सुचत नाही. मोठं झाड तोडायचं असेल तर आपण त्याच्या वरच्या फांद्या आधी तोडतो, नंतर बुंधा तोडतो. त्याचप्रमाणे वासनेचं झाड तोडण्यासाठी त्याच्या फांद्या म्हणजे आपलं हवं नको पण आधी तोडावं आणि शेवटी वासना मारावी. आपल्याला जे मागायचं आहे ते भगवंताजवळच मागावं. त्याने ते नाही दिलं तर ते न देणंच आपल्या हिताचं आहे अशी बुद्धी उत्पन्न होईल. त्यानेच वासना मरेल आणि वासना नष्ट झाल्यावर बुद्धी भगवत स्वरूप होईल. काहीही न करता मिळावा इतका परमार्थ सोपा आहे का? त्याच्यासाठी निदान वाईट वासना तरी मारायला नकोत का? आणि चांगल्या वासनासुद्धा नीती आणि धर्माला धरून असतील तेवढ्याच भोगाव्या. श्रीमंतांच्या गरजा मरेपर्यंत भागत नाहीत, कारण त्यांना वासना जास्त असते. काळ हा आपल्याला आशेत गुंतवून ठेवतो आणि शेवटपर्यंत सुख न देता आपलं आयुष्य संपवतो. जो जिवंतपणी वासनाहीन राहिला त्याला सुख दुःख नाही. राम करता ही भावना ठेवून नामात राहण्याचा प्रयत्न करा, म्हणजे वासनेची नांगी मोडलीच म्हणून समजा. आपण सर्व जीव वासनेत गुंतलो आहोत, कारण आपला जन्मच वासनेत आहे. वासना म्हणजे आहे ते असू द्याच आणि आणखीही मिळू द्या असं वाटणं. आपण असं करावं की जे काही मागायचं ते परमेश्वराकडे मागूया. मिळालं तर भगवंताने दिलं आणि नाही मिळालं तर त्याची इच्छा नाही अशी जाणीव होऊन दाता परमात्मा आहे ही भावना वाढीला लागेल. यातूनच अस्वस्थता आणि आसक्ती कमी होईल, म्हणजे हवे नको पण कमी होऊन वासना ओसरू लागेल. केवळ आपल्या कर्तबगारीने वासनेच्या पलीकडे जाणं अशक्य आहे. त्याला शरणागतीच पाहिजे. म्हणून अशा संगतीत राहावं की शरणागती यायला मदत होईल. शरणागती म्हणजे परमेश्वराला अर्पण होऊन राहणं, म्हणजेच उपाधिरहित बनणं. म्हणून अत्यंत उपाधिरहित अशी साधनाची संगत करावी आणि ते साधन म्हणजे नाम. आपल्याला मिळायचं तेवढंच मिळतं, पण आपलं हवं नको पण म्हणजेच वासना गेली की सुख दुःख राहत नाही. वासना मारायला भगवंताचा अधिष्ठान हाच एक उपाय आहे. वासना ही लाडावलेल्या कुत्र्याप्रमाणे आहे. तिला नुसतं हडहड करून ती बाजूला जात नाही, कारण आपणच तिला लाडावून ठेवलेलं आहे. वासना ही कोणत्याही उपायाने तृप्त होणारी नसून आपण जर भगवंताजवळ वास ठेवला तरच ती नष्ट होते. वासना भगवंताकडे वळवली तर माणसाला आनंद रूप बनवते, पण ती जर विषयांकडे वळली तर त्याला दुःखामध्ये लोटते. वासना म्हणजेच अभिमान किंवा मीपणा हा मनुष्याचा शत्रू असून तो त्याच्या आनंदावर विरजण घालतो. जन्माचं खरं कारण शोधून पाहिलं तर हेच आठवतं की वासनेमुळे जन्माच्या फेऱ्यात आपण सापडलो. जन्माच्या पाठीमागे मरण हे ठेवलेलंच असतं. जन्म मरणाचा ओघ सतत चाललेला आहे. वासना आधी का जन्म आधी या वादात पडणं म्हणजे बीज आधी का झाड आधी यासारख्या जगाच्या अंतापर्यंत कधी न सुटणाऱ्या प्रश्नाबद्दल काथ्याकूट करणं होय. आपला जन्म वासनेत होतो, म्हणून वासना तृप्तीची तळमळ स्वाभाविक लागते. तिकडून काढून ती भगवंताकडे लावणं यात माणसाची खरी कर्तबगारी आहे. काय केलं म्हणजे मी भगवंताचं होईन अशी तळमळ लागावी. तळमळ निर्माण झाली की भगवंत हात देतो. मला सुख व्हावं हा प्रत्येक जीवाचा मुख्य हेतू असतो. जिवंतपणे मिळालेली आत्यंतिक सुखाची स्थिती अशी मोक्षाची व्याख्या करता येईल. ज्याची वासना नाहीशी झाली तो मोक्षत्वाला गेला खरा. श्री महाराजांनी उपदेश केल्याप्रमाणे हवं नको पण याचा आग्रह नसावा. आपण आपल्याच घरामध्ये पाहुण्याप्रमाणे वागावं असं श्री महाराजांचं सांगणं आहे. आपण कधी कोणाकडे पाहुणे म्हणून राहायला गेलो तर त्या घरी आपण आपल्या स्वतःचा कोणताही अहंभाव न बाळगता
किंवा कोणताही आग्रह न ठेवता यजमानांच्या इच्छेनुसार वागतो. ज्या ठिकाणी यजमानांनी आपली सोय केलेली असेल तिथेच राहतो. अन्नग्रहणाच्या बाबतीत कोणताही आग्रह न ठेवता जे पानात वाढलेलं आहे ते आनंदाने सेवन करतो. यजमानाच्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींविषयी आदर ठेवतो. त्यांची आपुलकीने चौकशी करतो. यजमानांच्या लहान मुलांशी अगदी प्रेमाने वागतो. त्यांच्या प्रपंचातल्या छोट्या मोठ्या गोष्टीत आपण त्यांना मदत करतो. कधी घरातलं एखादं काम करतो, कधी बाहेरून एखादी वस्तू आणून देतो आणि सर्वतोपरी यजमानांच्या घरातलं आपलं वास्तव्य सुखावं कसं होईल हे बघतो. आणि हे सर्व करताना त्यात कोणतीही आसक्ती ठेवत नाही. अमुक एक गोष्ट मला हवी किंवा अमुक एक गोष्ट मला नको असा कोणताही आग्रह न ठेवता आपण अगदी त्यांच्या घरातले एक होऊन राहतो. 4 दिवसांनी यजमानांच्या घरातून आपण आपल्या स्वतःच्या घरात राहायला आलो की त्या क्षणापासून आपलं वागणं बदललेलं आपल्याला आढळतं. यजमानांच्या घरी पाहुणे म्हणून राहत असताना दुमडून ठेवलेला अहंभावाचा फणा स्वतःच्या घरात मात्र डोकं वर करून डोलायला लागतो. सर्वांनी माझ्याच मनासारखं वागावं, एखादी गोष्ट मला हव्या असलेल्या पद्धतीनेच घडावी असा आपला आग्रह धरतो. अन्नपदार्थ सेवन करण्याच्या बाबतीत आपण हवं नको पण बाळगतो. घरातील व्यक्तींविषयी असलेले जुने राग भावना अधूनमधून डोके वर काढत असल्याचं आपल्याला जाणवतं. अशावेळी प्रपंचातली आसक्ती सोडून अलिप्तपणाने राहणं आणि कोणताही हवं नकोपणाचा आग्रह न धरता स्वस्थतेने राहणं जड जात असल्याचा अनुभव आपल्याला येतो. सगळा विषय वासनेचा खेळ असल्याकारणाने आणि श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे 5 जणांच्या प्रपंचात सगळेच जण स्वार्थी असल्याकारणाने प्रत्येकाचं हवं नको पण इतकं वाढत जातं की त्याचा एकमेकात ताळमेळच जमत नाही. त्यामुळे घराची एकसंधता जाऊन प्रपंचाची घडी विस्कळीत होते. घरातल्या एखाद्या सदस्याला एखादी गोष्ट अमुक पद्धतीने व्हावी असं वाटत असेल तर दुसऱ्या सदस्याला काही वेळेस ते अजिबात पटत नाही. त्यामुळे घरात धुसफूस आणि कुरबुरी होतात. घराच्या शांत शुद्ध आणि पवित्र वातावरणाला तडे जातात. श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे योग्य मार्गाने विषयवासना तृप्त करण्याचा प्रयत्न करावा, परंतु त्यात आसक्ती ठेवू नये. म्हणजे जोपर्यंत वासना तृप्ती योग्य मार्गाने होत आहे तोपर्यंत ती भोगावी, पण ती भोगताना मनाची अवस्था अलिप्त ठेवावी. म्हणजे एखाद्या वेळी काही कारणाने आपल्याला हवी असलेली वस्तू मिळाली नाही किंवा एखादी गोष्ट आपल्याला हव्या त्या असलेल्या पद्धतीने घडली नाही तरी मनाच्या अंतर्गत आनंदात बिघाड होत नाही. अशा वेळी श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आपण आपल्याच घरात पाहुण्यासारखं वागावं. प्रपंचात अगदी साध्या साध्या गोष्टीत आपलं हवं नको पण अडकलेलं आपल्याला दिसतं. वरवर पाहता या क्षुल्लक गोष्टी वाटतात, पण कालांतराने अशा छोट्या छोट्या गोष्टीत अडकलेल्या इच्छा विषयवासना नंतर उग्र रूप धारण करतात आणि परस्पर संबंधांची घडी विस्कळीत होते. एखादी गोष्ट मनासारखी घडली नाही किंवा आपल्या मनासारखं कोणी वागलं नाही किंवा आपल्या प्रपंचातली एखादी इच्छा पूर्ण झाली नाही की आपल्या आनंदात बिघाड होतो. प्रसंगी मनामध्ये रागसुद्धा निर्माण होतो. या सर्व गोष्टींमुळे मनामध्ये नकारात्मक भावना निर्माण होतात. त्या उपासनेला बाधक ठरतात. प्रपंचातल्या आसक्तीमुळे प्रपंचात अडकलेलं आपलं मन आणि चित्त प्रपंचातून काढून भगवंताच्या उपासनेत लावण्यासाठी मर्यादा निर्माण होतात. त्यामुळे एकीकडे उपासना चालू असताना दुसरीकडे मात्र मन प्रपंचातल्या गोष्टीत अडकलेलं असतं. प्रपंचातली आसक्ती आणि हवे नकोपण कधीकधी इतकं उग्र रूप धारण करतं की त्यातून निर्माण होणाऱ्या नकारात्मक भावना, चीड, राग, द्वेष, संताप, प्रपंचातल्या सदस्यांचे परस्परांशी बिघडलेले संबंध, त्यातून निर्माण झालेली मनाची अस्वस्थता, अस्थिरता शेवटी उपासनेला आणि साधनेला बाधक ठरते. त्यातून आनंदमय अशा मानसिक अवस्थेची निर्मिती होत नाही. उपासनेचा मूळ हेतू जो की मनाच्या अंतरंगात स्वस्थता निर्माण होणं, तो अपेक्षित पद्धतीने साधला जात नाही. यात अडचणी निर्माण होतात. म्हणून श्री महाराज आपल्याला आपल्याच घरी पाहुणं म्हणून राहा असं सांगतात. त्याप्रमाणे आपण राहावं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे जे समोर येईल, जसं घडेल तसं आनंदाने स्वीकारावं. जे अन्नपदार्थ घरात बनलेले असतील ते अन्नपूर्णेचा प्रसाद समजून ग्रहण करावेत. त्यावरून अन्न बनवणाऱ्या व्यक्तीला बोल लावू नयेत. आपण वयाने ज्येष्ठ असलो तर घरातल्या सदस्यांना योग्य काय आणि अयोग्य काय याविषयी मार्गदर्शन करावं.
परंतु त्यानंतर मात्र त्यांच्या त्यांच्या प्रारब्ध योगावर सोडावं. आपण वयाने लहान असलो तर आपण घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींविषयीचं आपलं कर्तव्य उत्तम पार पाडावं. आपण दुसऱ्याच्या घरी पाहुणे म्हणून गेलेलो असताना समोर घडत असलेल्या परंतु मनाला पटत नसलेल्या गोष्टींविषयी कोणतीही वाच्यता करत नाही. त्याप्रमाणे आपण आपल्या स्वतःच्या प्रपंचातली आपापली कर्तव्य उत्तम पार पाडून मनाने पूर्णपणे अलिप्त राहावं. कोणताही हवं नकोपणा याचा आग्रह न ठेवता आपल्याच घरात पाहुण्यासारखं राहावं, म्हणजे वादविवाद न होता प्रपंच सुरळीत चालतो आणि वासनेचं प्राबल्य कमी होऊन ती हळूहळू क्षीण होत जाते. एखादी गोष्ट अमुकच पद्धतीने घडावी किंवा मला अमुक गोष्ट प्राप्त व्हावी ही इच्छा शिल्लक न ठेवता जे घडेल ते भगवंताच्या इच्छेनेच घडतं या श्री महाराजांच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवावा. असं केल्यामुळे देह प्रारब्धावर टाकायला मदत होते. त्यातच उपासनेचं बीज लपलेलं आहे. कारण निर्विषय आणि कोणतीही वासना शिल्लक न राहिलेल्या मानसिक अवस्थेत भक्ती उत्कटतेने साध्य होते. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.